आपण त्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व करतो आणि त्यानुसारच आपल्याला ज्या वेतन श्रेण्या आपल्याला मिळाल्या, काल परवापर्यंत आपण सर्वात आपल्या कॅडरचे जे लोक आहेत म्हणजे 10वी 12वी नंतर 2 वर्ष कुठलं तरी प्रशिक्षण करून जे लोक नोकरीला लागतात त्या आपले प्रयत्न अजूनही चालू आहेत. काल परवालाच जे आपले विषय शिक्षकांच्या वेतन श्रेणीचा भिजत डोंगराचा मुद्दा आहे, 33 त्यांना जे पूर्ण वेतन मिळालं पाहिजे आपला आवाज द्यायचा. तर अशा अनेक घडामोडी त्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चालू असतात आणि संघटनाही त्या ठिकाणी काम करते. आपल्याला असं वाटते की इथं काय इथं कदाचित कमी जास्त असेल, एखादी संघटना त्याचं प्रतिबिंब इथं तिथंच नसेल, परंतु शासन निर्णय जो येतो त्या शासन निर्णयानुसार आपल्या खालच्या संपूर्ण घटनेची ही अतिशय निर्णय अशी भूमिका असते आणि त्या भूमिकेमध्ये आपण सातत्यानं आजपर्यंत पुढे आलेलो आहे कारण की आपलं जे नेतृत्व होतं स्वर्गीय दादासाहेब दोंदे असतील, बाईसाहेब दोंदे असतील, सुषमाताई दोंदे असतील आणि त्यांच्या मृत्यूनंतर आज आपण सामूहिक नेतृत्वाचं तत्व स्वीकारलेलं आहे. कारण आतापर्यंत आपला नेता सर्वोच्च होता आणि असं सरांनी सांगितलं की मातृ संघटना आहे. अनेक संघटना नंतर निघाल्या, ज्याला ज्याला या ठिकाणी पद भेटलं नाही त्यांनी आपली स्वतंत्र चूल मांडली आणि या मातृ संघटनेतूनच या सर्व संघटना निर्माण झालेल्या आहेत. म्हणून आमचं म्हणणं असं की आम्ही सर्वांची जननी आहोत, हीच मूळ संघटना आहे. कारण की 1910 शिक्षक संघ जेव्हा स्थापन झाला तेव्हा नरहरी